MKCL हिरा सेशन 23 सेशन 23 वर क्लिक करून घ्यायचंय. त्यानंतर इंट्रोडक्शन टू द सेशन क्लिक करून Hello व्हिडिओ and पाहायचा आहे. welcome त्यानंतर everyone. 21st सेंचुरी ऑफिस स्किल वर क्लिक करून त्याच्यामध्ये जे ऑप्शन्स आहेत त्याच्यावर प्रत्येक ऑप्शनवर क्लिक करून व्हिडिओ पाहून घ्यायचे आहेत. In this activity, जे ऑरेंज कलर मधील let's व्हिडिओ learn असतील हे शो something new. ग्रुप हे This मायक्रोस activity ग्रुप will cover ऑरेंज how कलर to मधील व्हिडिओ आहेत हे पाहून घ्यायचे आहेत. in this त्यानंतर क्रिएटिंग अ फॅमिली ट्री इन एक्सेल Great work so त्यानंतर far. फॅमिली ट्री जनरेटर त्याच्यामध्ये हाऊ टू मेक अ फॅमिली ट्री युजिंग मायक्रोसॉफ्ट एक्सेल हा ऑरेंज कलर मधील Rahul व्हिडिओ and आहे. his son पूर्ण were पाहून watching घ्यायचा their आहे. family pictures त्यानंतर on his नेक्स्ट आहे laptop. नॉलेज चेक टेस्टिवर नॉलेज त्याच्यामध्ये You have been doing नॉलेज चेकचा fantastic. व्हिडिओ आहे तो पाहून Let घ्यायचा us आणि quickly नॉलेज चेक recap. ऑप्शनवर क्लिक करून नॉलेज चेक मधील क्वेश्चन सॉल्व्ह करायचे स्टार्ट करून. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे व्हेन युजिंग द ऑफलाईन व्हर्जन ऑफ मायक्रोसॉफ्ट ऑफिस मेक शुअर दॅट यू डॅश द फाईल सो दॅट डोंट लूज इट. ऑप्शन नंबर बी सेव्ह क्लिक करून याचं सेव्ह अँड नेक्स्ट करायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन अंडर विच टॅब ऑन द मेनू बार विल यू फाइंड द एक्सपोर्ट ऑप्शन. ऑप्शन नंबर सी फाईल टॅब क्लिक करून आन्सर सेव्ह अँड नेक्स्ट करून त्यानंतर सेशन एंड करायचंय. त्यानंतर नेक्स्ट आहे MS एक्सेल अनालाइज डाटा फीचर्स मधील नॉलेज चेक ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करून त्यातील नॉलेज चेक सॉल्व्ह करून घ्यायचे आहेत. स्टार्ट करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे द एक्सेल अनालाइज डेटा टूल हेल्प्स यू. ऑप्शन नंबर सी याचा आन्सर आहे क्विक अनालाइज डेटा क्लिक करून याचं सेव्ह अँड नेक्स्ट करायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दिस डेमॉन्स्ट्रेटेड विच फीचर ऑफ एक्सेल. ऑप्शन नंबर ए ऑटोमॅटिक व्हिज्युअलायझेशन क्लिक करून याचं सेव्ह अँड नेक्स्ट करून त्यानंतर सेशन एंड करायचंय. आउट ऑफ मार्किंग 100 आउट ऑफ 100 आली पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट आहे सिम्युलेशन क्वेश्चन वर क्लिक करून स्टार्ट करायचं आहे. त्याच्यामध्ये क्वेश्चन दिलेला आहे बाय अलाइनिंग टेक्स्ट और नंबर्स यू इम्प्रूव्ह द अपीयरन्स ऑफ युअर स्प्रेडशीट अँड ऑफन मेक इट इझियर टू रीड अँड अंडरस्टँड हेन्स अलाइन द सिलेक्ट टेक्स्ट द सेंटर. स्टार्ट करायचे क्वेश्चन आणि आपल्याला क्वेश्चन मध्ये सेंटर अलाइनमेंट द्यायला सांगितलेले आहे. तर अलाइनमेंट ग्रुप मध्ये इथे वेगवेगळ्या अलाइनमेंट्स आहेत त्याच्यामध्ये ही जी अलाइनमेंट आहे ती सेंटर आहे त्याच्यावर क्लिक करायचे. त्यानंतर क्वेश्चन ऑटोमॅटिक सबमिट होईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन यूज ऑफ सेव्ह ॲज मेक्स कॉपी ऑफ वर्किंग शीट अँड कीप्स ओरिजिनल शीट इंटॅक्ट. So save the given sheet on your desktop using save as which the name family tree generator. स्टार्ट करायचे क्वेश्चन. त्यानंतर फाईल टॅब वर क्लिक करून सेव्ह ॲज ऑप्शन वर क्लिक करायचे. त्यानंतर डेस्कटॉप फोल्डर चूज करून फाईल नेम फॅमिली ट्री जनरेटर ह्या नावाने फाईल सेव्ह करायची आहे. सेव्ह वर क्लिक करून त्यानंतर क्वेश्चन ऑटोमॅटिक सबमिट होईल. त्यानंतर येस करून सेशन एंड करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट सेशन आहे सेल्फ पाथ लर्निंग वर क्लिक करून प्रोसीड ऑप्शन वर क्लिक करायचे आणि सेशन स्टार्ट करून घ्यायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग इमेजेस डिस्प्लेस अ फॅमिली ट्री. ऑप्शन नंबर बी इथे दिलेली आहे फॅमिली ट्री. ऑप्शन बी वर क्लिक करून आन्सर सेव्ह अँड नेक्स्ट करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन यू वॉन्ट टू अलाइन द टेक्स्ट इन अ सेल विथ इट्स सेंटर विच अलाइनमेंट ऑप्शन यू विल यू चूज टू डू सो. ऑप्शन नंबर डी इथे सेंटर अलाइनमेंटचं साइन दिलेलं आहे. ऑप्शन डी वर क्लिक करून आन्सर सेव्ह अँड नेक्स्ट करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे यू कॅन क्लिक ऑन सेव्ह ऑर सेव्ह ॲज बोथ टू सेव्ह अ न्यू फाईल ऑफ MS एक्सेल. ऑप्शन नंबर ए ट्रू आहे. क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन युअर फ्रेंड इज कस्टमायझिंग अ फॅमिली ट्री जनरेटर टेम्पलेट इन MS एक्सेल. He wants to know how he can reset the details of family members in the file. Choose the right option to do so. ऑप्शन नंबर सी याचा आन्सर आहे रिसेट फॅमिली मेंबर. क्लिक करून आन्सर सेव्ह अँड नेक्स्ट करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग कीज विल यू यूज टू मूव टू द नेक्स्ट
row when editing a family tree generator template in MS Excel. ऑप्शन नंबर डी एंटर क्लिक करून यांचं सेव्ह अँड नेक्स्ट करून त्यानंतर सेशन एंड करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट सेशन आहे गाइडेड डू इट युअर सेल्फ वर क्लिक करून स्टार्ट करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे इन द फॅमिली ट्री वर्कबुक एक्सेल शीट डिलीट द ट्री इमेज अँड सेव्ह द फाईल युझिंग फाईल टॅब सेव्ह ॲज. स्टार्ट करायचं आहे क्वेश्चन. इथे फॅमिली ट्री जे दिलेलं आहे ते डिलीट ऑप्शन मधून सेल ऑप्शन मध्ये डिलीट ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करून डिलीट शीट या ऑप्शन मधून डिलीट करायचं आहे आणि त्यानंतर फाईल टॅबला जायचंय. सेव्ह ॲज ऑप्शन वर क्लिक करायचंय. त्यानंतर डेस्कटॉप फोल्डर चूज करून फाईल फॅमिली ट्री या नावाने सेव्ह करून घ्यायची आहे आणि त्यानंतर क्वेश्चन सबमिट करायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे इन द फॅमिली ट्री शीट सिलेक्ट द टेक्स्ट सुतप्पा अँड चेंज इट टेक्स्ट कलर टू स्टँडर्ड कलर रेड युझिंग होम टॅब फॉन्ट ग्रुप फॉन्ट कलर. स्टार्ट करून घ्यायचा क्वेश्चन. त्यानंतर इथे सुतप्पा टेक्स्ट आहे त्याच्यावर क्लिक करून घ्यायचंय आणि इथे फॉन्ट होम टॅब मध्ये फॉन्ट ऑप्शन आहे त्याच्यामधून फॉन्ट रेड करायचा आहे. ॲरोवर क्लिक करून इथे रेड फॉन्ट आलेला आहे फक्त ओके करायचे आणि परत एकदा फॉन्ट रेड वर क्लिक करून घ्यायचे आणि त्यानंतर क्वेश्चन सबमिट करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन सेव्ह द फॅमिली ट्री वर्कबुक ऑन युअर डेस्कटॉप विथ द नेम फॅमिली ट्री जनरेटर युझिंग द फाईल टॅब सेव्ह ॲज. स्टार्ट करून घ्यायचा आहे क्वेश्चन. त्यानंतर फाईल टॅब वर क्लिक करून घ्यायचंय. सेव्ह ॲज ऑप्शन वर क्लिक करायचंय. ब्राउझर ऑप्शन वर क्लिक करून फॅमिली ट्री वर्कबुक या नावाने फाईल सेव्ह करून घ्यायची आहे आणि त्यानंतर क्वेश्चन सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन इन द फॅमिली ट्री शीट सिलेक्ट द नोड सेल राकेश मेक इट सेंटर अलाइन युझिंग होम टॅब अलाइनमेंट ग्रुप. स्टार्ट करून घ्यायचा आहे क्वेश्चन. त्यानंतर इथे राकेश टेक्स्ट आहे त्याच्यावर क्लिक करायचंय. इथे होम टॅब मध्ये अलाइनमेंट ग्रुप मध्ये इथे सेंटर अलाइनमेंट आहे त्याच्यावर क्लिक करायचंय. त्यानंतर इथे छोटा एरो आहे त्याच्यावर क्लिक करून इथे सेंटर अलाइनमेंट आहेत का ते पाहायचंय आणि त्यानंतर ओके ऑप्शन वर क्लिक करून परत एकदा सेंटर वर क्लिक करून त्यानंतर क्वेश्चन सबमिट करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन इन द फॅमिली मेंबर शीट सिलेक्ट द B2 सेल अँड एंटर द फॅमिली ट्री जनरेटर टेक्स्ट अँड अप्लाय बोल्ड अँड इटॅलिक इफेक्ट युझिंग होम टॅब फॉन्ट ग्रुप. स्टार्ट करून घ्यायचा आहे क्वेश्चन. इथे B2 सेल सिलेक्ट करून घ्यायचे आणि इथे फॅमिली मेंबर्स हे टेक्स्ट ऍड करायचे आणि त्यानंतर होम टॅब मध्ये इथे बोल्ड आणि इटॅलिक ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. इथे फॉन्ट मध्ये छोटा एरो आहे त्याच्यावर क्लिक करून इथे बोल्ड आणि इटॅलिक ऑप्शन आहे ते चेक करून ओके करायचंय आणि परत एकदा बोल्ड इटॅलिक वर क्लिक करून घ्यायचंय आणि त्यानंतर क्वेश्चन सबमिट करायचंय. ऑल क्वेश्चन सॉल्व्ह झाल्यानंतर एंड एक्झाम करून सेशन एंड करून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट सेशन आहे सेशन कम्प्लिशन टेस्ट वर क्लिक करून स्टार्ट करायचा आहे. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे MIDI पोर्ट्स आर स्पेशल टाइप ऑफ सिरियल पोर्ट फॉर कनेक्टिंग म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स लाईक अँड इलेक्ट्रॉनिक कीबोर्ड टू अ साऊंड कार्ड. ऑप्शन नंबर ए ट्रू आहे. क्लिक करून सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन Mac ऑपरेटिंग सिस्टम इज अन एक्झाम्पल ऑफ ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. ऑप्शन नंबर बी फॉल्स आहे. क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट करायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन हॅव यू कलेक्टेड MSCIT बुक फ्रॉम युअर सेंटर. ऑप्शन नंबर ए यस आहे. क्लिक करून सेव्ह करायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन वेअर डू यू रीड अँड स्टडी MSCIT बुक. ऑप्शन नंबर सी बोथ सेंटर अँड होम दोन्ही ठिकाणी करू शकतो. क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट करून त्यानंतर सेशन एंड करायचंय. त्यानंतर होमवर्क बुक रीडिंग क्लिक करून सेशन एंड करून घ्यायचा आहे.